नमस्कार. 2025 हे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय खास ठरणार आहे. या वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी मागणी मान्य केली. 16 जानेवारी 2025 रोजी केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्याचा मोठा निर्णय घेतला. खरे तर 8व्या वेतन आयोगाची मागणी गेल्या अनेक महिन्यापासून चालू होती. मात्र गेल्या वर्षी या मागणीने सर्वात जास्त जोर पकडला. अखेरकार 8व्या वेतन आयोगाची मागणी आता मान्य झाली असून अशातच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमीही समोर आली आहे. खरं तर 8व्या वेतन आयोगासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांची आणखी एक मोठी मागणी म्हणजेच सेवानिवृत्तीचे वय वाढवणे. दरम्यान आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार की कमी होणार, या संदर्भात सरकारकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली. खरे तर गेल्या काही वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचे वय चेंज होणार का, असा सवाल उपस्थित केला जातोय. याबाबत वेगवेगळ्या चर्चा देखील सुरू असतात. वास्तविक शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या काही सरकारी कर्मचाऱ्यांना अधिक काळ नोकरी करायची असते, तर काही सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेच्या आधी सेवानिवृत्ती घ्यायची असते. यामुळे सरकारच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय चेंज करण्याबाबत काही निर्णय घेतला जाणार आहे का, असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे. पण आता यावर सरकारने आपली भूमिका सुद्धा क्लिअर केली. आम्ही आपणास सांगतो की वरिष्ठ सभागृहातील म्हणजेच राज्यसभेतील खासदार यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाच्या बाबत एक प्रश्न उपस्थित केला. त्यांनी सरकारला असं विचारलं की केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयोमर्यादेत बदल होणार आहे का. दरम्यान याच प्रश्नाच्या उत्तरात सरकारकडून सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयाची मर्यादा बदलण्याचा कोणताही प्रस्ताव हा सरकारच्या विचाराधीन नसल्याचं म्हटलं आहे. म्हणजेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सध्या जे आहे तेच पण पुढेच कायम राहणार आहे. जर काही केंद्रीय कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीचे वय ओलांडल्यानंतरही सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली तर अशा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काळ नोकरीत ठेवता येऊ शकते का, म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाऊ शकते का, असाही प्रश्न उपस्थित होता. दरम्यान यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत केंद्रातील सरकार सध्या तरी कोणताच विचार करत नसल्याचं म्हटलं आहे. तसेच सरकारने हे देखील स्पष्ट केले आहे की सेवानिवृत्तीच्या वयाच्या बाबत सध्या जे नियम आहेत त्या नियमात सरकारकडून कोणताही बदल केला जाणार नाही. तथापि सध्याच्या नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेच्या आधी सेवानिवृत्त होता येणार आहे. मात्र यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना नियमांचे पालन करावे लागणार आहे. अटी आणि शर्तीच्या अधीन राहून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेच्या आधी निवृत्ती घेता येणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे इतके आहे. मात्र काही कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट परिस्थितीमध्ये वेळेच्या आधीच सेवानिवृत्त होण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो. मात्र यासाठी साहजिकच काही अटींचे पालन सुद्धा करावेच. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.